नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर. चला मित्रांनो, बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आपल्याला सक्रिय असे पडणारे दिसत आहे. तर बंगालच्या उपसागरात साधारणपणे या ठिकाणी एक कमी दाब क्षेत्र तीव्र रूपांतर झालेलं आहे आणि एक विदर्भ आणि मध्य प्रदेश लागून एक हलकीशी चक्रवात स्थितीसुद्धा निर्माण झालेली आहे आणि एक मुंबईत लागून या ठिकाणी सुद्धा एक हलकीशी चक्रवात स्थिती निर्माण आहे आणि एक अरबी समुद्राकडे सुद्धा एक कमी दाबाचा पट्टा केरळपर्यंत विस्तारलेला आहे आणि एक सुद्धा अशा प्रकारे गेलेली आहे. तर इतक्या सक्रिय परिणामामुळे महाराष्ट्र आणि भारताच्या बहुतांश पट्ट्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस शक्यता आहे मित्रांनो. चला बघूया. तर बघू शकतात आपण या इमेजद्वारा. तर आपल्याला कोकण किनारपट्टीला खास करून जास्त पाऊस दिसत आहे आपल्याला. तर महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम तो तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचे इमेजद्वारे आपण पावसाचे प्रमाण दिसत आहे आपल्याला. तर चला मित्रांनो, बघूया सविस्तरपणे माहिती नकाशाद्वारे तरी बनवण्यात आहे. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर सुद्धा पावसाची शक्यता आहे. सातारा, पुण्याच्या घाटमाथा, नाशिकच्या काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर याच काळामध्ये आपल्याला गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार मित्रांनो. तर धुळे, जळगाव, अकोला, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नंदुरबार, नगरचे काही भाग या पट्ट्यामध्ये सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असणार मित्रांनो. तर पुणे, साताऱ्याच्या मध्यवर्ती भाग या ठिकाणी सुद्धा आपल्याला मान्सून सरींची शक्यता आहे. म्हणजे दिवसभर आपल्याला मान्सून सारखा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार. मात्र सांगलीचे राहिलेले भाग, पुण्याचे राहिलेले भाग, नगरचे राहिलेले भाग, धाराशिव, सोलापूर, लातूर, नांदेड या जिल्ह्यामध्ये क्वचित हलक्यासा पाऊस होऊ शकतो. अन्यथा या ठिकाणी आपल्याला जास्त काही पाऊस नाही दिसत आहे. तर मित्रांनो, सध्याकरता इतकंच. रोजची अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतही बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.